Hello. Yes, ma'am. Good morning. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Good morning. Good morning, ma'am. In last lecture, we see the pharmacopoeia. What is pharmacopoeia? Making drugs. In detail. Definition of pharmacopoeia. Pharmacopoeia is derived from Greek word pharmakon means drug and poia means to make. It is the standard book. Okay. Anyone? Indian Pharmacopoeia. First edition of the Indian Pharmacopoeia is published in which year? 1955. 1955. Second. 1966. 66. Third. 1985. 1985. And fourth. 1996. So we see the next edition is fifth edition of the IP, which is published in the 2007 under the leadership of the Mr. Prasanna Hota and Mr. Naresh Dayal. The addendum of the fifth edition of the IP is published in the 2008. 2008 मध्ये फिफ्थ एडिशन आयपीचं त्याचा अडेंडम म्हणजे जी सप्लिमेंट आहे फिफ्थ एडिशनची ती 2008 मध्ये पब्लिश झाली अंडर द चेअरमनशिप ऑफ द मिस्टर होटा अँड मिस्टर दयाल नरेश दयाल. अंडरस्टँड? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. 2007 मध्ये जे फिफ्थ एडिशन आयपीचं पब्लिश झालं ते 3 व्हॉल्युम्स मध्ये पब्लिश झालं. द आयपी 2007 is presented in 3 volumes. In that, the volume first contain the general notice and general chapters of the drugs. Okay. So the volume second and third. Volume second and third is contain the general monographs on the drug substances, dosage forms and pharmaceutical aids. फर्स्ट मध्ये काय आहे जनरल नोटीस असते आणि जनरल चॅप्टर ड्रग्स आहे ते मोनोग्राफ कसे हँडल करायचे आणि त्याच्या चॅप्टरची लिस्ट हे फर्स्ट व्हॉल्यूम मध्ये 2007च्या आयपी मध्ये दिलेला आहे व्हॉल्यूम फर्स्ट मध्ये. आणि सेकंड आणि थर्ड मध्ये काय आहे ते मोनोग्राफ जे आहेत ते कशावरती त्यामध्ये ड्रग सबस्टन्स ऍक्च्युअली ड्रग सबस्टन्स त्याचे डोसेस फॉर्म आणि फार्मास्युटिकल एड्स त्याचे जे जनरल मोनोग्राफ्स आहेत ते सेकंड आणि थर्ड एडिशन मध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. These are the fifth edition of the IP. 2007 आणि त्याचा अडेंडा म्हणजे सप्लिमेंट आहे ते पब्लिश झालं 2008 मध्ये. जे ओरिजिनल फार्माकोपिया आहे फिफ्थ एडिशनचं ते 7 मध्ये पब्लिश झालं. हे व्हॉल्यूम फर्स्ट ची इमेज आहे आणि त्याचा अडेंडम म्हणजे सप्लिमेंट आहे ते 2008 मध्ये पब्लिश झालं.
This is the cover of the Indian Pharmacopoeia. With the Indian Pharmacopoeia. ठीक आहे. आयपी हे आयपीचा कलर आहे तो ब्ल्यू कलर आहे. बघितलं? Yes, ma'am. Yes, ma'am. हे तुम्ही रनिंग नोट्स मध्ये लिहा. एडिशन 2007 मध्ये पब्लिश झालं अंडर द चेअरमॅनशिप ऑफ द मिस्टर प्रसन्न होता अँड मिस्टर नरेश दयाल. आणि ह्याचं जे ॲडेंडम म्हणजे सप्लिमेंट आहे ह्या एडिशनची ते 2008 मध्ये पब्लिश झालं. ठीक आहे. ह्यामध्ये 3 व्हॉल्यूम होते. व्हॉल्यूम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट मध्ये जनरल नोटीस आणि जनरल चॅप्टर. सेकंड अँड थर्ड मध्ये जे ड्रग डोसेस फॉर्म आणि फार्मास्युटिकल एडचे आहेत त्याचे पूर्ण इन्फॉर्मेशन आपण बघितलं. ठीक आहे. नेक्स्ट इज द 6th edition of the IP which is published in the 2010. 2010 मध्ये 6th edition IP चं पब्लिश झालं अंडर द चेअरमॅनशिप ऑफ द मिस के सुजाता राव इन गाझियाबाद. ठीक आहे. इन दिस एडिशन also the 3 volumes, first, second and third. The first contain the notice, preference, the structure of the IPC. IPC means what is the long form of the IPC? Indian Pharmaceutical Council. Indian Pharmaceutical Congress. Indian Pharmaceutical Congress. Committee. It is the next is the acknowledgements, introduction and the general chapters. So first volume मध्ये काय आहे त्याच्या नोटीस आणि जे आयपीसी चं स्ट्रक्चर आहे ते कसं त्याचं पूर्ण डिटेल मध्ये ऍक्च्युली कसं परफॉर्म केलं आहे म्हणजे ह्या व्हॉल्यूम मध्ये कोणकोणती माहिती दिलेली आहे त्याची एक लिस्ट. त्याचं एक्नॉलेजमेंट आणि ते जनरल चॅप्टरचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. सेकंड व्हॉल्यूम मध्ये काय आहे जनरल नोटीस, जनरल मोनोग्राफ्स ऑन द डोसेस फॉर्म. जे डोसेस फॉर्म आहेत सॉलिड डोसेस फॉर्म, सेमी सॉलिड डोसेस फॉर्म, लिक्विड डोसेस फॉर्म, गॅसेस डोसेस फॉर्म असे वेगवेगळे ड्रगचे डोसेस फॉर्म असतात ॲज पर द कन्व्हिनियंट फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन. त्याचे जनरल मोनोग्राफ्स आहेत त्या डोसेस फॉर्मचे आणि मोनोग्राफ्स ऑन द ड्रग सबस्टन्स डोसेस फॉर्म अँड फार्मास्युटिकल एड अल्फाबेटिकल A to M. त्यानंतर अल्फाबेटिकल लेटर A to M पर्यंत जे ड्रग्स येतात ज्या ड्रगची स्टार्टिंग A to M पासून होते त्या ड्रगचे ड्रग सबस्टन्सेस त्या डोसेस फॉर्मचं आणि त्या फार्मास्युटिकल एडचे मोनोग्राफचे इन्फॉर्मेशन हे व्हॉल्यूम सेकंड मध्ये इन्क्लूड केलेले आहे. नेक्स्ट व्हॉल्यूम थर्ड. व्हॉल्यूम सेकंड मध्ये एम पर्यंतचे आपल्या ड्रगचं पूर्ण माहिती व्हॉल्यूम सेकंड मध्ये इन्क्लूड केली आहे. त्यानंतर एम पर्यंत सेकंड मध्ये आणि जे राहिलेले आहेत एन टू झेड पर्यंत ह्या ड्रगची इन्फॉर्मेशन ह्या ड्रगची मोनोग्राफ्स आहेत त्या डोसेस फॉर्मची त्याच्या रिलेटेड फार्मास्युटिकल एडची हे व्हॉल्यूम थर्ड मध्ये इन्क्लूड केलं. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपण काय बघितलं जे 6th एडिशन आहे ते 2010 मध्ये पब्लिश झालं अंडर द चेअरमॅनशिप ऑफ. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम वेटिंग स्टुडंट्सना ऍड करा.
झाले का जॉईन? हॅलो, हो मॅडम, झाला मग. ठीक आहे. आपण काय बघत होतो? 6th एडिशन. समजलं? 6th एडिशन. Yes, ma'am. Yes, Ma'am. ma'am. नेक्स्ट बघूया. Yes, ma'am. The monographs on vaccines and immunosera for the human use, and the herbs and the herbal products, bloods and the bloods related products, and biotechnology products and veterinary products in the 6th edition of the IP, which is published in the 2010, which contain the monographs on the vaccine immunosera for the human use, and also the herbs and herbal products, blood and blood related products, biotechnology products and veterinary products. ठीक आहे, ह्या products मध्ये the products of the biotechnology and the indigenous herbs and the herbal products, veterinary vaccines and the additional antiretroviral drugs and formulations, fixed dose combination. ह्यामध्ये अजून काय असतं तर जे व्हॅक्सिन्स आपण ह्युमन साठी आणि इम्युनोसेरासाठी जे ह्युमन साठी यूज केले जातात हे मोनोग्राफ्स 6th एडिशन IP मध्ये फिल केलेलं आहे, ज्यामध्ये हर्बल ड्रग्सचे प्रोडक्ट सुद्धा आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. जे ब्लडच्या रिलेटेड प्रोडक्ट आहे, जे ब्लडच्या रिलेटेड म्हणजे जे ब्लडचे डिसीज आहेत वेगवेगळे, त्याबद्दलचे जे ते डिसीजचे ट्रीटमेंट करण्यासाठी जे मेडिसिन्स यूज केले आहेत त्या मेडिसिनची इन्फॉर्मेशन ह्या IP मध्ये म्हणजे 5th एडिशनच्या स्पेशली हे जे इन्क्लूड केले आहेत, जे आधीच्या एडिशन मध्ये इन्क्लूड केलेले नव्हते. आणि ऑल्सो द वेटरनरी प्रोडक्ट इज ऍड इन टू द 6th एडिशन. वेटरनरी प्रोडक्ट अजून एका एडिशन मध्ये ऍड केलेले आहे, ते कोणतं एडिशन आहे? 4th edition. Okay. So in that the fixed dose is combination म्हणजे ह्याच्यामध्ये फिक्स डोस त्या ड्रगचा फिक्स डोसचं इन्फॉर्मेशन आपल्याला किती डोस घ्यायचं ते हे 6th एडिशन मध्ये दिलेलं आहे. मोनोग्राफ्स ऑफ एक्सिपियंट्स, अँटी कॅन्सर ड्रग्स, हर्बल प्रोडक्ट्स अँड अँटी रिट्रोव्हायरल ड्रग्स हॅज बीन इन्क्रीज्ड इन दिस एडिशन. या एडिशन मध्ये एक्सिपियंट वर म्हणजे आपलं मेन जे इम्पॉर्टंट ड्रग्स आहेत, जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत, ऍक्टिव्ह ड्रग आहे, त्यावरचे मोनोग्राफ्स हे आधीच्या म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड ह्यामध्ये तर आपण बघितलंच, पण ह्या एडिशन मध्ये अजून काय इन्क्लूड केलं आहे मेनली ते जे एक्सिपियंट्स आपण यूज करतो. एक्सिपियंट्स म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सोडून जे दुसरे इन्ग्रेडियंट आपण यूज करतो प्रोडक्शन करण्यासाठी, जे मेडिसिनचं प्रोडक्शन करण्यासाठी आपण जे दुसरे एक्सिपियंट यूज करतो त्याला त्याचे जे मोनोग्राफ्स आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे, ज्यामध्ये त्याचं डिझॉल्युशन म्हणजे सोल्युबिलिटी, त्याचं नेचर दिले जातं, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते. असे मोनोग्राफ्स ते ह्या 6th एडिशनच्या IP मध्ये दिलेला आहे. त्यानंतर अँटी कॅन्सर ड्रग, मेन जे अँटी कॅन्सर ड्रग आपण प्रिपेअर म्हणजे रिसर्च केलेले आहे ते ह्या मोनोग्राफ्स मध्ये ऍड केलेले आहे. ठीक आहे, म्हणजे हर्बल प्रोडक्ट म्हणजे जे आपल्या हर्बल म्हणजे वनस्पतीपासून जे तयार करतात आयुर्वेदिक, ते ह्यामध्ये ऍड केलेले आहे, जे हॅज बीन इन्क्रीज्ड इन दिस एडिशन ऍड केलेलं आहे. अ न्यू चॅप्टर ऑन द liposomal products and the monographs of the liposomal amphoteric B injection has been added advantages in the view of the latest technology adopted for the drug delivery. हे जे लिपोसोमल एम्फोटेरिक बी इंजेक्शन आहे
त्याचे ऍडव्हान्टेजेस हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये कशी होते हे आपण ह्या चॅप्टर मध्ये म्हणजे 6th एडिशन मध्ये ऍड केलेली आहे. ठीक आहे. द चॅप्टर ऑन NMR इज इनकॉर्पोरेटेड इन द अपेंडिक्स. म्हणजे NMR मध्ये ह्या ड्रगची कशी माहिती मिळते ते अपेंडिक्स मध्ये, अपेंडिक्स म्हणजे त्याच्या सप्लिमेंट मध्ये 6th एडिशनच्या सप्लिमेंट मध्ये ऍड केलेले आहे. सो द चॅप्टर ऑन द मायक्रोबायल कंटामिनेटेड इज ऑल्सो अपडेटेड. ह्या एडिशन मध्ये पूर्ण माहिती जे एक्स्ट्राचे आहे म्हणजे न्यू काय आहे ऍड केलेलं ह्या एडिशन मध्ये, जे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ मध्ये जे ऍड आहे ते सोडून अजून काय न्यू इन्क्लूड केलेलं आहे इंडियन फार्माकोपिया मध्ये ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, समजलं? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. This is the Indian Pharmacopoeia, 6th edition of the Indian Pharmacopoeia, which is published in the 2010, volume 1st. Image. फास्ट होतंय का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Next, 7th edition of the IP. 7th edition of the IP, which is published in the 2014 under the by the Indian Pharmacopoeia Commission, IPC, on the behalf of the government of the India. Ministry of the Health मॅडम and आवाज येत नाही. हॅलो, येतोय का आवाज? Yes, ma'am. सगळ्यांना येतोय का? हो, ma'am. मॅम. ठीक आहे. 7th एडिशन आयपीचं 7th एडिशन आहे ते पब्लिश झालं 2014 मध्ये. जे कोणी केलं? इंडियन फार्माकोपिया कमिशनने ऑन द बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया. म्हणजे गव्हर्नमेंट कडूनच हे पब्लिश झालं. जे कोणी केलं? हे इंडियन फार्माकोपिया कमिशन. हे गव्हर्नमेंटनेच एक कमिशन ठेवलेले आहे, म्हणजे तयार केलेले आहे, जे इंडियन फार्माकोपिया पब्लिश करण्यासाठी किंवा त्याचं पूर्ण जे वर्क हँडल करण्यासाठी जी कमिशन तयार केली ती इंडियन फार्माकोपिया कमिशन मीन्स IPC. आणि जे 7th एडिशन आहे ते पब्लिश केलं गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया, मिनिस्ट्री ऑफ द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. हे जे डिपार्टमेंट आहे त्यांनी हे 7th एडिशन IPचं 2014 मध्ये पब्लिश केलं. ठीक आहे. त्यामध्ये 2014 मध्ये जे 7th एडिशन पब्लिश झालं ते 4 व्हॉल्यूम मध्ये होतं. जसं आपण 6th एडिशन होतं ते किती व्हॉल्यूम मध्ये पब्लिश केलं? 3 व्हॉल्यूम मध्ये. तसं हे 4 व्हॉल्यूम मध्ये पब्लिश होते. त्यामध्ये काय केले? 313 न्यू मोनोग्राफ्स ऍड केले आहेत, जे A to Z पर्यंत. ज्या ड्रगचे स्टार्टिंग A to Z पर्यंत म्हणजे मेडिसिनची सुरुवात, त्या नावाची सुरुवात A पासून होते, ABCD ॲज लाईक दॅट अप टू द Z. ह्या पूर्ण म्हणजे अल्फाबेटिकली A to Z चे हे जे न्यू ड्रग्स तयार झालेले आहेत असे 313 नवीन मोनोग्राफ्स त्यात ऍड केलेले आहे, जे कशावर आहेत? ड्रग सबस्टन्सवर आहेत, त्याच्या डोसेस फॉर्मवर आहेत आणि त्याच्या फार्मास्युटिकल एड ह्याच्यावर जे नवीन 313 मोनोग्राफ्स आपण 7th एडिशन मध्ये ऍड केले. ठीक आहे. आधीचे जे 2006 हे 6th एडिशन होतं 2010 मध्ये पब्लिश केलेलं, त्यामध्ये आपण 3 व्हॉल्यूम मध्ये पाहिलं. ठीक आहे. आणि त्यामध्ये कसं होतं की जे पहिलं व्हॉल्यूम होतं ते
A to M पर्यंत. फक्त M पर्यंतचे ड्रग आहे ते फर्स्ट व्हॉल्यूम मध्ये होते आणि N ते Z हे सेकंड आणि थर्ड व्हॉल्यूम मध्ये आपण ऍड केले. त्याची इन्फॉर्मेशन त्या ड्रगची, त्याच्या डोसेस फॉर्मची आणि त्या फार्मास्युटिकल एडची पण त्यामध्ये इन्क्लूड केली. आता सेव्हन्थ एडिशन मध्ये कसं आहे ते A to Z म्हणजे पूर्ण जे अल्फाबेटिकली जे ड्रग्स आहेत त्याचे डोसेस फॉर्म्स आहेत ते आपण एकाच ह्याच्या म्हणजे पूर्ण ते या 4 व्हॉल्यूम मध्ये इन्क्लूड केले. ठीक आहे. त्यामध्ये नवीन काय केले तर 313 अजून नवीन मोनोग्राफ्स ऍड केलेले. अजून 10 अँटीबायोटिक मोनोग्राफ्स 10 अँटीबायोटिक मोनोग्राफ्स आपण 2007 एडिशन मध्ये आपण ऍड केली. 31 हर्बल मोनोग्राफ्स जे 31 हर्बल मोनोग्राफ्स ऍड इनटू द 7th edition of the IP. 5 vaccines and the immunosera for the human use. अजून जे 5 नवीन वॅक्सिन तयार झालेले आहेत जे की आपल्या ह्युमन यूज साठी उपयुक्त आहेत असे ऍड केलेले आहेत 7th एडिशन मध्ये. देन 19 न्यू रेडिओ फार्मास्युटिकल मोनोग्राफ्स हे आपण ऍड केलेले आहेत 7th एडिशन मध्ये. द IP 2014 ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे 2550 मोनोग्राफ्स ऍड केलेले आहेत. तुम्हाला माझा आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सगळ्यांना येतोय? Yes, Yes, ma'am. Ma'am. Yes. Yes, ma'am. कोणाला येत नाही आता इथं? No, ma'am. हॅलो, माझा आवाज सगळ्यांना येतोय का? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. आणि ह्या 2014च्या म्हणजे 7th एडिशन मध्ये आपण 2550 दिसते 2550 मोनोग्राफ्स ऍड केलेले आहे. आता 7th एडिशन मध्ये आपण काय बघितलं की हे 2014 मध्ये पब्लिश झालं जे इंडियन फार्माकोपिया कमिशनने ऑन द बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ भारताच्या गव्हर्नमेंट द्वारे हे आपण पब्लिश केलं आणि यामध्ये 4 व्हॉल्यूम्स आहेत. इट इज प्रेझेंटेड इन द 4 व्हॉल्यूम्स ज्यामध्ये न्यू आपण काय घातलं की 313 न्यू मोनोग्राफ्स ऑन द ड्रग सबस्टन्सेस डोसेस फॉर्म अँड फार्मास्युटिकल जे 10 अँटीबायोटिक नवीन घातले, 13 हर्बल प्रोडक्टचे नवीन घातले मोनोग्राफ्स, 5 वॅक्सिन्स आणि इम्युनोसेरा जे यूज आहेत ह्युमन साठी त्याचे मोनोग्राफ्स ऍड केले आणि 19 नवीन रेडिओ फार्मास्युटिकल मोनोग्राफ्स म्हणजे अजून जे नवीन रिसर्च करून हॅलो कोणतं माहिती चालू आहे? यश करायचं पण त्यांचं मला वेळ मिळत नाही मग परत. हॅलो यश तुमचं माईक चालू आहे. हॅलो समजलं तुम्हाला 7th एडिशन? Yes, ma'am. हॅलो Yes, ma'am. आपण जे नवीन काय घालतोय जे नवीन एडिशन येते त्यामध्ये जुनं सोडून जे नवीन काय ऍड करतो हे आपण बघतो. ठीक आहे. हॅलो Yes, ma'am. Ma'am. this is the image of the 7th edition of the IP which is published in the 2014 the volume first. हे असं दिसतंय 7th एडिशन IP चं. हे आउटर कव्हर आहे.
ठीक आहे, बघितलं? Yes, ma'am. एट एडिशन ऑफ द IP. हे पब्लिश झालं 2018 मध्ये. हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. हे पब्लिश झालं 2018 मध्ये. ह्यामध्ये काय आहे, हे एडिशन प्रेझेंटेड केलं 4 व्हॉल्युम्स मध्ये, ज्यामध्ये 170 केमिकल मोनोग्राफ्स आपण ऍड केले. हे जे नवीन ऍड केलेले आहे हे लेटेस्ट आहे, इंडियन फार्माकोपिया 2018. ठीक आहे. इट इज द लास्ट और लेटेस्ट एडिशन ऑफ द IP 2018, ज्यामध्ये जे प्रेझेंटेड केलं 4 व्हॉल्युम्स मध्ये, त्यामध्ये 170 केमिकल मोनोग्राफ्स आहेत, 15 न्यू हर्बल मोनोग्राफ्स ऍड केले. हे जे न्यू लिस्ट आहे ते ऍड आपण केलेले, जे नवीन ऍड केलेले आहे ते 117 केमिकल मोनोग्राफ्स ऍड केले, 15 हर्बल मोनोग्राफ्स ऍड केले, 10 मोनोग्राफ्स ऑन द ब्लड अँड रिलेटेड प्रोडक्ट्स, जे ब्लडच्या रिलेटेड, ब्लडवर आणि ब्लडच्या रिलेटेड जे फॉर्म्युलेशन किंवा जे मेडिसिन्स तयार केले गेले त्याच्यावरचे जे नवीन 10 मोनोग्राफ्स आपण ऍड केले 8th एडिशन. बायोटेक्नॉलॉजी डिराइव्ड प्रोडक्ट वर 6 मोनोग्राफ आपण ऍड केले. त्यानंतर व्हॅक्सिन्स अँड इम्युनोसेरावरती नवीन 2 मोनोग्राफ ऍड केले. जे रेडिओ फार्मास्युटिकल्स आहेत त्याच्यावर 3 मोनोग्राफ ऍड केले, आणि वेटरनरी नॉन बायोलॉजिकल्स मध्ये 14 मोनोग्राफ्स आपण ऍड केले. हे तुम्ही लिहून घेताय का? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, राईट डाऊन करा.
झालं का? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. This is the picture of the 8th edition of the IP. Volume first. This is the last point of the IP. Repeat बघायचं का IP आपण? Yes, ma'am. Revise Yes, ma'am. From which edition? 4th edition, ma'am. 4. पहिले 4 समजलेत का? Oh, ma'am. Yes, ma'am. हे समजले का? 3rd edition? इथून घ्यायचंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. हे आयपीचं 4th एडिशन आहे जे पब्लिश झालं 1996 ला अंडर द चेअरमनशिप ऑफ द डॉक्टर Nityanand. Nityanand. हे किती व्हॉल्यूम मध्ये पब्लिश झालं? 2. 2 volume. यामध्ये काय केलं की 4th एडिशन मध्ये 1149 मोनोग्राफ्स जे आपण कव्हर केले जे ड्रग रिलेटेड होते त्याच्या डोसेस फॉर्म रिलेटेड होते आणि 227 अपेंडेन्सेस म्हणजे त्या सप्लिमेंट मध्ये किंवा जे त्याच्या समरी मध्ये ऍड केले. ठीक आहे. यामध्ये 2 अपेंडिसेस म्हणजे 2 हे होते सप्लिमेंट होत्या ज्यामध्ये 2 अडेंडम वॉज पब्लिश्ड म्हणजे एक ओरिजिनलच्या कॉन्ट्रॅक्ट वरच एक सेकंडरी जे त्यांचे दुसरे एक सोर्सेस असतात म्हणजे त्याच्याच रिलेटेड जरा मॉडिफाईड केलेले असतात ते अडेंडम्स असतात ते 2 आहेत फर्स्ट आणि सेकंड. जे पहिला आहे फर्स्ट ते 2002 मध्ये पब्लिश झालं आणि सेकंड आहे ते 2003 मध्ये पब्लिश झालं. ठीक आहे. आवाज येतोय का माझा? Yes, ma'am. येस मॅम. ठीक आहे. फर्स्ट एडिशन जे फर्स्ट अडेंडम होतं 2000 फर्स्ट अडेंडम होतं 4th एडिशनचं ते 2000 मध्ये पब्लिश झालं आणि जे सेकंड अडेंडम होतं ते 2003 मध्ये पब्लिश झालं. आणि ह्यामध्ये काय आहे ते 4th असं पहिलं एडिशन आहे की ज्यामध्ये व्हेटरनरी मेडिसिनचं इन्क्लूड केलं गेलं जे 4th एडिशन आहे पब्लिश झालं 1996 मध्ये अंडर द चेअरमनशिप ऑफ द डॉक्टर नित्यानंद. हे हायलाइट करून ठेवा तुम्ही. ठीक आहे. चेअरमनशिप आणि किती साली पब्लिश झालं आणि ते कोणी पब्लिश केलं. ठीक आहे. Yes, ma'am. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. फक्त Yes, ma'am. 1996 ला पब्लिश झालं आणि डॉक्टर नित्यानंद हे चेअरमनशिप होते त्यांच्या चेअरमनशिप खाली ते पब्लिश झालं. तर 2 व्हॉल्युम्स होते आणि 1149 मोनोग्राफ कव्हर केले गेले आणि 123 अपेंडेन्सेस कव्हर केले गेले. ह्यामध्ये जे 2 अडेंडम होते ते पहिला 2002 ला पब्लिश झाला आणि सेकंड होतं ते 2003 ला पब्लिश झाला. आणि हे जे फर्स्ट एडिशन होतं आयपीचं ज्यामध्ये व्हेटरनरी मेडिसिन्स इन्क्लूड केले. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.
श्वेता पाटील तुम्हाला समजले का? Yes, ma'am. नेक्स्ट इज 5th एडिशन. हे जे आज आपण बघितले स्टार्टिंग पॉइंट होता ना आपला 5th एडिशन जे 2007 मध्ये पब्लिश झालं अंडर द चेअरमनशिप ऑफ द डॉक्टर प्रसन्ना होटा अँड मिस्टर प्रसन्ना होटा अँड मिस्टर नरेश दयाल ह्या दोघांच्या चेअरमनशिप खाली हे 5th एडिशन पब्लिश झालं 2007 मध्ये. त्याच्यामध्ये जे अडेंडम होते म्हणजे त्याचं जे सप्लिमेंट होतं बुक ते 2008 मध्ये पब्लिश झालं आणि जे 2007 मध्ये पब्लिश झालं जे ओरिजिनल 5th एडिशन ते 3 व्हॉल्यूम मध्ये होते. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट मध्ये काय होतं जनरल नोटीस अँड जनरल चॅप्टर्स. सेकंड अँड थर्ड मध्ये काय होतं जनरल मोनोग्राफ्स ऑन ड्रग सबस्टन्सेस डोसेस फॉर्म अँड फार्मास्युटिकल एड. ठीक आहे. त्यामध्ये असं काही पर्टिक्युलर दिलेलं नाही की A to M किंवा M to N असे किंवा A to Z असं काही दिलेलं नाही हे 5th एडिशन मध्ये. ठीक आहे. येस मॅम. आणि हे आहे ते 5th एडिशनचे हे आहे ते 5th एडिशनचं जे व्हॉल्यूम फर्स्ट आहे आणि हे अडेंडम जे 2008 मध्ये आहे. अडेंडम ऑन दिस एडिशन इज पब्लिश्ड इन द 2008. ह्याचा हा पिक्चर म्हणजे हे कव्हर ऑफ दिस अडेंडम इज लुक लाईक दिस. म्हणजे 5th एडिशन आहे ते व्हॉल्यूम फर्स्ट, सेकंड, थर्ड असं असतं. ठीक आहे. समजलं? Yes, ma'am. तुम्ही नोट डाऊन ma'am. करताय का Yes, 5th ma'am. एडिशनचं? शॉर्ट मध्ये लिहून घ्या. झाले लिहून? Yes, ma'am. हो मॅम. येस मॅम. Yes, ma'am. त्यानंतर 6th एडिशन 2010 मध्ये आपण पब्लिश केलं अंडर द चेअरमनशिप ऑफ द मिस के सुजाता राव इन गाझियाबाद. ठीक आहे. त्यामध्ये पण सेम 3 व्हॉल्यूम आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट मध्ये काय आहे जे नोटीस आहे आणि जे IPCचे स्ट्रक्चर म्हणजे जी कमिटी आहे इंडियन फार्माकोपिया कमिटी ह्याचं ऍक्च्युअल वर्क कसं होतं आणि त्याचं एक्नॉलेजमेंट म्हणजे हे कोणकोणत्या त्यांनी कोणी हेल्प केली त्या एक्नॉलेजमेंट म्हणजे हे जे 6th एडिशन तयार करताना कोणी हेल्प केली जे प्रोफेसर्स असतील टीचर्स असतील फार्मास्युटिकल्स जे प्रोफेसर्स असतील किंवा जे सायंटिस्ट असतील ज्यांनी न्यू मेडिसिन तयार केले जे न्यू मेडिसिन जे तयार केले त्याचे मोनोग्राफ्स ते डिटेल मध्ये राईट केले आणि ते इन्क्लूड केले जे 6th एडिशन मध्ये असे जे सायंटिस्ट आहेत त्याचे त्यानंतर जे टीचर्स आहेत फार्मास्युटिकल्स प्रोफेसर्स आहेत किंवा फार्मास्युटिकल जे फार्मा इंडस्ट्रीमध्ये किंवा फार्मा फॅमिलीमध्ये जे इन्क्लूड होतात
त्यांची एक लिस्ट एक्नॉलेजमेंट मध्ये येते, त्यांचं आभार प्रकट केले जातात, हे एक्नॉलेजमेंट. ठीक आहे. द इंट्रोडक्शन अँड द जनरल चॅप्टर्स. ऍक्च्युली त्यामध्ये काय होतं की जे 6th एडिशन आहे त्यामध्ये कोणकोणती माहिती आहे किंवा कोणकोणते त्याचे जनरल चॅप्टर्स आहेत, आपण कशाबद्दल माहिती घेणार आहोत 6th एडिशन मध्ये, हे एक जनरल त्यामध्ये इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे. त्यामध्ये नोटिसेस असतात, कसं हँडल करायचं हे 6th एडिशन. त्यामध्ये IPCचं ऍक्च्युअल वर्किंग कसं आहे हे आपल्याला दिलेलं आहे. एक्नॉलेजमेंट म्हणजे हे 6th एडिशन तयार करण्यासाठी कोणकोणते प्रोफेसर्स किंवा फार्मास्युटिकल जे प्रोफेसर्स असतील किंवा जे सायंटिस्ट असतील त्यांचं काय योगदान आहे किंवा कोणाकोणाचं योगदान आहे, त्यांची नावं आणि त्यांचा आभार असतात. इंट्रोडक्शन अँड द जनरल चॅप्टर. त्यानंतर त्याची पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे 6th एडिशन मध्ये, किती मोनोग्राफ्स घेतले किंवा किती जे नवीन ऍड केले आहेत, कोणते डिलीट केले आहेत, त्याची सगळी माहिती फर्स्ट व्हॉल्यूम मध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि जे सेकंड आणि थर्ड एडिशन जे व्हॉल्यूम आहेत ते कसं हँडल करायचं किंवा ते किती पेजवर असणार ह्याची लिस्ट ऑफ व्हॉल्यूम फर्स्ट मध्ये दिलेलं असेल लास्टला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळणार की जे लिस्ट दिलेली असते मोनोग्राफची A to Z पर्यंतची, त्यानुसार ते आपल्याला कळणार की त्याच्या समोर पेज नंबर दिलेले असते की व्हॉल्यूम फर्स्ट आता जे असेल ते 1 ते 100 पेज पर्यंत असेल आणि जे लास्टला लिस्ट दिली जाते ते 1 ते 1000 पर्यंत असेल. तर 1 ते 100 तुमचं फर्स्ट व्हॉल्यूम झालं. ठीक आहे. आणि 200 पासून ते 400 किंवा 500 पर्यंत तुमचं सेकंड व्हॉल्यूम असेल, ज्यामध्ये A to M चे जे ड्रग्ज आहेत स्टार्टिंग, म्हणजे आता समजा ए पासून जे स्टार्ट होणारा ड्रग, त्यानंतर B, C, D असं लिस्ट बाय लिस्ट अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल नंबर, त्याच्यानुसार ते ड्रगची लिस्ट असते. आणि जे आता जे व्हॉल्यूम फर्स्टच्या लास्टला तुम्हाला पूर्ण जे व्हॉल्यूम फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये म्हणजे A to Z पर्यंतच्या सगळ्या ड्रगची लिस्ट दिली जाते विथ द पेज नंबर. आता पेज नंबर 1 ते 100 आपल्या व्हॉल्यूम फर्स्टचा पेज नंबर आहे. आणि जर तुमचा ड्रगची इन्फॉर्मेशन कुठे आहे, सेकंड व्हॉल्यूम मध्ये. ठीक आहे. तर आता तुमचे ड्रग स्टार्ट होणार ते पेज नंबर कसा असणार, 200च्या पुढे असणार आणि M पर्यंत म्हणलं ते 500च्या आत असणार. ठीक आहे. मग तुम्ही आता ते पेज नंबर चेक करताना आता 250 असेल तर ते व्हॉल्यूम कोणतं तुम्ही बघणार, A to M च चेक करताना आपण व्हॉल्यूम कोणतं चेक करणार, सेकंड व्हॉल्यूम. ठीक आहे. साक्षी जाधव. ठीक आहे. ते स्क्रीनवरच काढा. आपण सेकंड व्हॉल्यूम मध्ये बघणार आहे जे A to M चे. ठीक आहे. त्यानंतर N पासून जे स्टार्ट होतात ड्रग, जे Z पर्यंत आहे, त्याचं पेज नंबर कसं असणार, आता 500 पर्यंत सेकंड व्हॉल्यूम आहे आणि 500च्या नंतर म्हणजे 501 ते 1000 पर्यंत असेल समजा, तर 501 ते 1000 पर्यंत हे पेज नंबर आपण व्हॉल्यूम थर्ड मध्ये बघणार आहे. म्हणजे फर्स्टच्या व्हॉल्यूम असतं त्यामध्ये फक्त लिस्ट दिलेली असणार तुम्हाला, म्हणजे नोटिसेस, प्रेफरन्स, त्यानंतरचे स्ट्रक्चर आहे IPC, हे पूर्ण इन्फॉर्मेशन असणार आहे विथ द लिस्ट ऑफ द फार्मास्युटिकल ड्रग्स अँड विथ द पेज नंबर्स. त्या ड्रगची लिस्ट आणि त्याचे पेज नंबर, जे की तुम्हाला सोपं जाणार व्हॉल्यूम सेकंड आणि थर्ड बघण्यासाठी. ठीक आहे. बरोबर आहे. असंच प्रत्येक फार्माकोपियामध्ये प्रत्येक जे हे दिलेलं गेलं असतं एडिशन फार्माकोपिया, म्हणजे आता हे IPचं झालं. ठीक आहे. 6th एडिशनचं झालं, पण असं सगळ्याच एडिशनचं दिलं जातं. आता व्हॉल्यूम फर्स्टचे एक वेगळं बुक असणार जे 6th एडिशन ऑफ द IP किंवा IP 2010 व्हॉल्यूम फर्स्ट. ठीक आहे. हे एक बुक झालं. सेकंड व्हॉल्यूम सेकंडचं जे असं बघितलं आपण, हे कसं व्हॉल्यूम फर्स्ट 2000 IP म्हणजे इंडियन फार्माकोपिया 2007 IP, हे 5th एडिशनचं झालं. पण व्हॉल्यूम फर्स्ट असं सेकंड असणार, थर्ड असणार. समजलं.
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. काय doubts आहेत? हॅलो, Yes, ma'am. Yes, काय ma'am. डाऊट्स आहेत का? No, ma'am. No, ma'am. इन जनरल मध्ये सांगते, जे आयपी आपण बघत असतो ते स्टार्टिंगला त्याचे इन्फॉर्मेशन हे सगळं दिलेलं असतं. त्यामध्ये काय असतं की पूर्ण कोणीही एडिशन फॉर्म करण्यासाठी आपल्याला हेल्प केली त्यांची नावं त्यांचं आभार असतं. त्यामुळे जनरल इन्फॉर्मेशन असते. आता एकच व्हॉल्यूम असेल तर स्टार्टिंगला त्यांची पूर्ण जनरल चॅप्टरची ते इन्फॉर्मेशन असणार आणि ड्रग स्टार्ट होणार. पण आता ह्यामध्ये 3 व्हॉल्यूम आहेत. तर 3 व्हॉल्यूम मध्ये फर्स्ट व्हॉल्यूम मध्ये काय आहे, फक्त जनरल इन्फॉर्मेशन, ज्यांनी कोणी हेल्प केले त्यांचं एक्नॉलेजमेंट म्हणजे त्यांचे आभार प्रकट कोणी केले ते आणि काय काय हेल्प केले आहेत ते, आणि जनरल त्या चॅप्टरची इन्फॉर्मेशन असते. आणि लास्टला जे व्हॉल्यूम सेकंड आणि थर्ड मध्ये जे ड्रगची इन्फॉर्मेशन त्याचे मोनोग्राफ्स आपल्याला मिळणार आहे ते कोणत्या पेजवर आहे हे आपल्याला त्या इन्फॉर्मेशन हे आपल्याला व्हॉल्यूम फर्स्ट मध्ये आपल्याला त्याची लिस्ट दिली जाते. ठीक आहे. फर्स्ट व्हॉल्यूमचं लास्ट आपण जे चेक करतो त्यानुसार आपल्याला कळतं की हा ड्रग जो आहे XYZ तो व्हॉल्यूम सेकंड मध्ये आहे का थर्ड मध्ये आहे आणि तो किती पेज नंबरवर आहे. त्या ड्रग्स आता ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचे मोनोग्राफ्स वेगळे असतात, त्याच्या डोसेस फॉर्मचे वेगळे असतात आणि त्यामध्ये जे फार्मास्युटिकल्स एड्स वापरले जातात, एक्सिपियंट वापरले जातात त्याचे मोनोग्राफ्स वेगळे असतात. पण ते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तो स्टार्टिंगला दिला जातो, त्याच्या लगेच पाठोपाठ त्याच्या डोसेस फॉर्मचा मोनोग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. समजलं तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मध्ये काय आहे, Yes, ma'am. नवीन मोनोग्राफ्स ऍड केलेले आहे जे ब्लड आणि ब्लडच्या रिलेटेड जे प्रोडक्ट तयार झालेले आहे त्याचे मोनोग्राफ्स ऍड केलेले आहे. जे नवीन वॅक्सिन आहे जे ह्युमन साठी यूज केलेले आहे किंवा जे नवीन हर्ब्स आणि हर्बल प्रोडक्ट्स म्हणजे जे वनस्पतीपासून तयार केले गेले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स ते किंवा त्याचे प्रोडक्ट्स आपण ह्यामध्ये इन्क्लूड केले आहे 6th एडिशन मध्ये. ठीक आहे. आणि विथ त्याचं फिक्स डोसेस, त्याच्या ड्रगच्या फॉर्म्युलेशनवर आणि त्याचा फिक्स डोस किती डोस घ्यायचा हे आपण त्यामध्ये 6th एडिशन मध्ये इन्क्लूड केलं जातं. ठीक आहे. Yes, ma'am. काय ऍड केलं आहे 6th एडिशन ऑफ द आयपी मध्ये? अजून काय ऍड केलेलं आहे? कॅन्सर रिलेटेड ड्रग्स आणि जे एक्सापियंटचे ड्रग्स आहेत, जे इनर्ट सबस्टन्सेस आपण डोसेस फॉर्म तयार करण्यासाठी यूज करतो अशा इन्क्लूड केले आहे 6th एडिशन मध्ये. ठीक आहे. आणि जे इंजेक्शन्स लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन हे मोस्टली ऍडेड विच इज advance in the view of the latest technology adopted for the drug delivery. हे जे इंजेक्शन आहे मेनली हे आताच्या ऍडव्हान्टेजेस आहे जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीद्वारे तयार केले आहे ते ऍड केले 2010 मध्ये 6th एडिशन मध्ये. ठीक आहे. समजलं? Yes, ma'am. मेन म्हणजे आपण जे फार्माकोपिया बघतो ते कसं बघायचं हे तुम्हाला समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. लास्टला जे फार्माकोपी आहे त्याच्या लास्टला त्या ड्रगची लिस्ट दिली जाते अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकली. म्हणजे ए पासून स्टार्ट होतं, त्यानंतर ए चे सगळे ड्रग्स
संपल्यानंतर बी चे ड्रग्स चालू होतात. ठीक आहे. आणि जे स्टँडर्ड ड्रग दिले जातात त्यानंतर त्याचे डोसेस फॉर्म दिले जातात. ठीक आहे. ते टॅबलेट असेल, एखादं पॅरासिटामॉल असेल, त्यानंतर त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे त्याचा पूर्ण मोनोग्राफ दिला जातो. आणि मोनोग्राफ मध्ये काय काय बघतोय ते आपण PIC मध्ये तुम्हाला फार्माकोपिया मध्ये पॉइंट आहे. ठीक आहे. झालंय ना ते? काय काय असतं त्याचं लिस्ट फार्माकोपिया मध्ये मोनोग्राफ्स मध्ये? Yes, ma'am. हॅलो. Yes, Yes, ma'am. ma'am. हा, आता तुम्हाला जे मोनोग्राफ शिकवलेत PIC मध्ये त्या मोनोग्राफच्या लिस्ट मध्ये काय काय असतं? कोणती इन्फॉर्मेशन फिल केली जाते मोनोग्राफ मध्ये? काल लेक्चर झालं ना तुमचं? Yes, ma'am. Content हा. of pharmacopoeia ना? हा, मीन्स मोनोग्राफ मध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं ड्रगच्या मोनोग्राफ मध्ये काय काय? हा, कंटेंट ऑफ फार्माकोपिया. ठीक आहे, सांगा. Botanical features, distribution, identity test. Purity requirements, chemical assay, chemical constituent. ओके. हा, हे जे आहे ते दिले जातं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं. त्यानंतर ते आता ते टॅबलेट डोसेस फॉर्म मध्ये असेल तर त्या टॅबलेट डोसेस फॉर्मचे सेम ॲज लाईक म्हणजे जसे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचा मोनोग्राफ आहे तसंच त्या डोसेस फॉर्मचा पण एक मोनोग्राफ दिला जातो. नेक्स्ट त्याच्या लगेच. ठीक आहे. हे आहे 6th एडिशनचं पिक्चर. असं दिसतं 6th एडिशन जे 2010 मध्ये पब्लिश झालं. हे फर्स्ट व्हॉल्युमचं आहे. इथे काय लिहिले बघा, गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया, मिनिस्ट्री ऑफ द हेल्थ अँड फॅकल्टी वेलफेअर. ठीक आहे. हे पब्लिश करतात आणि जे अंडर द चेअरमनशिप म्हणजे ते पब्लिश करत नाही, त्यांच्या चेअरमनशिप खाली ते चेअरमन असतात ह्याचे हेल्थ ऑफ द मिनिस्ट्री ऑफ द हेल्थ अँड फॅकल्टी वेलफेअर. इथे दिसते का तुम्हाला? फॅमिली वेलफेअर मॅम. मेंबर ऑफ हेल्थ अँड फॅकल्टी वेलफेअर ह्याच्यामध्ये ते असतात चेअरमन. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितला 7th एडिशन. आवाज येतोय का माझा? Yes, Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. miss. Yes, ma'am. 7th एडिशन पब्लिश झालं 2014 मध्ये. हे पब्लिश केलं इंडियन फार्माकोपिया कमिशन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया. हे आपण बघितलं ना आता. हे होगा गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया अँड मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅकल्टी वेलफेअर. 2014 मध्ये हे 7th एडिशन पब्लिश झालं 4 व्हॉल्यूम मध्ये. आणि यामध्ये न्यू काय ऍड केलं गेलं तर 313 नवीन मोनोग्राफ्स जे A to Z A ते Z मध्ये जेवढे काही येत आहेत जे नवीन तयार झालेले आहेत मोनोग्राफ्स ड्रग सबस्टन्सेस किंवा त्याच्या डोसेस फॉर्म वरती त्याचे 313 नवीन मोनोग्राफ्स ऍड केले. त्यानंतर 10 अँटीबायोटिक मोनोग्राफ ऍड केले, 31 हर्बल, 5 वॅक्सिन जे ह्युमन यूज साठी आहेत असे ऍड केले गेले आणि 19 नवीन रेडिओ फार्मास्युटिकल मोनोग्राफ हे ऍड केले. ठीक आहे. ह्याच्यात 2014 हे म्हणजे 7th एडिशन. त्यामध्ये काय केले, इनकॉर्पोरेटेड म्हणजे पूर्ण 2550 मोनोग्राफ ऍड केले. समजलं? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हे 7th एडिशन कसं दिसतं हो का 2014 मध्ये. आता 7th एडिशन आहे पण इथे कुठं 7th एडिशन असं दिसतंय का? हे किती साली पब्लिश झालंय ह्याचं हे साल फक्त दिसणार. इंडियन फार्माकोपिया 2014 आणि व्हॉल्यूम फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. किती 7th मध्ये व्हॉल्यूम? 1. 4. तर हे फक्त फर्स्ट व्हॉल्यूमचं पिक्चर. नेक्स्ट इज द 8th एडिशन. हे 2018 मध्ये पब्लिश झालं. त्यामध्ये पण 4 व्हॉल्यूम्स आहेत. त्यामध्ये काय इन्क्लूड केलं?
170 केमिकल मोनोग्राफ्स. जे नवीन केमिकल तयार झाले किंवा त्याचे युजेस आपण फाइंड आउट केले सायंटिस्टनी, त्याचा यूज ह्युमनसाठी केला गेला किंवा ते ड्रग्ज प्रिपेअर करण्यासाठी केले गेला, अशी 170 केमिकलचे मोनोग्राफ 8th एडिशन मध्ये आपण इन्क्लूड केले. त्यानंतर 15 हर्बल, 10 ब्लड आणि ब्लड रिलेटेड प्रॉडक्टचे मोनोग्राफ ऍड केले गेले. त्यानंतर 6 बायोटेक्नॉलॉजिकल डिराइव्ड प्रॉडक्ट, व्हॅक्सिन आणि इम्युनोसेराचे 2 मोनोग्राफ्स आणि रेडिओ फार्मास्युटिकलचे 3 नवीन मोनोग्राफ्स आपण ऍड केले. वेटरनरी मध्ये नवीन 14 मोनोग्राफ्स ऍड केले. ठीक आहे. येस मॅम. काय जे नवीन ऍड केले ते फक्त इथे दिले. जे नवीन काय ऍड केले, जे नवीन व्हॉल्युम्स त्याचे आहेत, तर ह्याचे 4 व्हॉल्युम्स आहेत 8th एडिशन आणि हे 2018 मध्ये पब्लिश झालं बाय द IPC, इंडियन फार्माकोपिया कमिटी, ऑन द बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया. ठीक आहे. Yes, ma'am. Health and the Yes, ma'am. faculty welfare. This is the picture of the 8th edition of the IP, जे 2018 मध्ये पब्लिश झालं, व्हॉल्युम 1st. ठीक आहे, समजलं? येस Oh, मॅम. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट घ्यायचा. घ्यायचं का? हॅलो, नेक्स्ट घ्यायचं आहे का बास करायचंय? नको, ma'am. Yes, ma'am. नको. समजतंय का तुम्हाला? येस मॅम. Yes, ma'am. जास्त होते का? फास्ट होते का? No, ma'am. तुम्ही नोट्स लिहायला चालू केले का? Yes, ma'am. इंग्लिश लिहितो मॅम. हा जो चार्ट आहे फार्मा ट्रीचा, फार्मसी ऍज अ करिअर मध्ये, हे तुम्हाला दिसत नाही. त्यानंतर आणि त्याचे इमेजेस आहेत. आता हे इमेजेस मध्ये काय तुम्हाला काही लिहायचं नाही. ठीक आहे. तर हा पार्ट झाल्यानंतर म्हणजे इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री हा पार्ट झाल्यानंतर ह्या चार्टला 1 पेज किंवा 2 पेज ठेवा, ते मिळून. ठीक आहे. आणि तुमच्या नोटबुक मध्ये, आणि नंतर एक 3-4 पेजेस ते सोडून एक 4-5 पेजेस सोडा फार्मसी ऍज करिअरला. ठीक आहे. ज्यामध्ये हा चार्ट आणि अजून जे डिटेल मध्ये दिले गेले आहे राईट करून फार्मसी ऍज अ करिअर मध्ये. ठीक आहे. हा लास्टला पॉइंट येणार, फार्मासिस्ट इन गव्हर्नमेंट सर्व्हिस. त्यामध्ये हे डिटेल मध्ये एक्सप्लेन केले गेले. हो, काय जे चार्ट आहे तो डिटेल मध्ये मी लिहून पाठवते तुम्हाला. आणि त्यानंतर फार्मसी ऍज अ करिअर मध्ये एक 4 ते 5 पेजेस तुम्ही सोडा. त्यानंतर तुम्ही हे फार्माकोपिया हे आज तुम्हाला पाठवते. फार्माकोपिया. ठीक आहे. फार्माकोपिया पासून, फार्माकोपिया मध्ये आपण किती फार्माकोपिया बघितले? एकूण किती फार्माकोपिया आहेत आपण बघणार आहे डिटेल मध्ये? 3 आहेत. IP, BP, USP आणि एक्स्ट्रा फार्माकोपिया. IP मध्ये किती एडिशन्स आहेत? 8.
8. पहिलं एडिशन कधी पब्लिश झालं IP चं? 1950. आणि लास्ट एडिशन 2018. 2018. जे 7th एडिशन आहे ते कोणाच्या चेअरमनशिप खाली पब्लिश झालं? 7th एडिशन ऑफ IP IPC. Family weekend. एकाने सांगा. Government of India, Ministry of Health. 7th एडिशन IPC. Government of IPC. IPC. Government of India. आणि जे 6th एडिशन पब्लिश झालं ते कोणाच्या चेअरमनशिप खाली झालं? 6 Mr. K. Sujata Rao. आणि जे 6th एडिशन पब्लिश झालं ते कोणत्या इयर मध्ये पब्लिश झालं? 2010. 6th एडिशन 2010. 10. जे 4th आहे ते 1996. 1996. इंडियन फार्माकोपी हे जे फार्माकोपिया मध्ये 2 कंपाऊंड आहेत त्याचं नाव काय आहे? Official and non-official compendia. ऑफिशियल मध्ये काय येतं? Indian Pharmacopoeia, British ते Pharmacopoeia, एक्झाम्पल United झाले पण ऍक्च्युली ऑफिशियल म्हणजे नक्की काय? Purity, quality, and strength by a government agency of respective. डबल सांगा. Hello? Purity, quality, and Legal standard of purity, quality, and strength by government agency. एकाने सांगा, एकाने लाऊडली सांगा जरा. हॅलो अर्चना. Yes, ma'am. हा ऑफिशियल फार्माकोपिया म्हणजे काय? Legal standard of purity, quality, and strength by government agency of India. ओके इट इज अ Official Original in form ना? compendium. ओरिजिनल फॉर्म हा. मध्ये असतं. ठीक आहे त्याचं एक्झाम्पल काय आहे? IPBP, USP. ठीक आहे. भूपेंद्र आहात का तुम्ही क्लासमध्ये? Yes, ma'am. Unofficial pharmacopoeia means what? A source of drugs and other related substance are known as non-official drugs. Source of Drugs. it is a first or second source? Second source. Okay, it is a reference, secondary reference for the Yes, source ma'am. of the drug and related substance. The Yes, ma'am. example of the non-official pharmacopoeia? Merck Index Extra Pharmacopoeia. Okay, good. Define the dosage form. Anyone?
What is meant by dosage form? When drugs are combined with other inert substances and convert into suitable form of administration known as dosage form. प्रियंका काटकर. Yes, ma'am. डोसेज फॉर्मची डेफिनेशन सांगा. तुम्हाला काय समजलंय डोसेज फॉर्म म्हणजे काय? आता सांगितली ना. सांगा. स्क्रीनवरची बघून सांगा. When drugs are combined with the other inert substance and covered in suitable from the administration known as dosage form. What is the inert substance? Inert substance म्हणजे काय? त्याला अजून एक शब्द आहे. मॅम काय कळलं नाही. पहिल्या लेक्चरला नव्हता का तुम्ही? होते ना मॅम. हे ॲज अ पॉइंट आहे. फार्मसी, डेफिनेशन ऑफ फार्मसी इन डोसेज फॉर्म. आपण किती वेळा रिपीट केला? कमीत कमी 2 ते 3 वेळा रिपीट केलं ना? हा येस मॅम. डोसेज फॉर्म म्हणजे तुम्हाला अजून समजलंच नाही का? जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात म्हणजे ऍक्च्युअल जो कंपाऊंड आपल्या बॉडीवर ऍक्शन दाखवतो तो कंबाईन केला जातो इनर्ट सबस्टन्स. इनर्ट सबस्टन्स म्हणजे जे अदर एक्सेपियंट्स असतात, जे टॅबलेट किंवा इंजेक्शन किंवा जे कॅप्सूल फॉर्म करण्यासाठी आपल्याला आपण त्याला यूज करतो आणि हे कंबाईन करून जे सुटेबल फॉर्म मध्ये म्हणजे जे आपलं डोसेज फॉर्म म्हणजे जे टॅबलेट किंवा कॅप्सूल आपलं तयार होतं, जे सुटेबल असतं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे घ्यायला सुटेबल आपल्या जे पेशंटला घेण्यासाठी सोपं जातं अशा फॉर्म मध्ये करतो. तर फॉर्म म्हणजे डोसेज फॉर्म. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट हा तुमचा पावडर मध्ये असणार. ठीक आहे. आता तुम्ही फेवरसाठी जे तुम्हाला ताप आल्यानंतर टॅबलेट घेता, पण टॅबलेट मध्ये आता एकच मेन इन्ग्रेडियंट असतो. ठीक आहे. स्टार्टिंगला किंवा त्या टॅबलेटचं नावाच्या हेडिंगवर असतं किंवा ते ब्रँड नेम असते किंवा त्याचं टॅबलेटचं जे इन्ग्रेडियंट मेन असतं त्याचं पण असतं. ठीक आहे. आता तुम्ही पॅरासिटामॉलचे टॅबलेट घेता. पॅरासिटामॉल काय आहे? हा तुमचा ऍक्टिव्ह ड्रग जो कंबाईन केला जातो पॅरासिटामॉलचे जे खाली दिले जातात, जे क्यूएस मध्ये क्वांटिटिफिकेशन मध्ये दिले जातात ना, ते इनर्ट सबस्टन्स म्हणजे त्याला एक्सेपियंट्स म्हणतात, की जे टॅबलेट तयार करण्यासाठी म्हणजे जे बाइंडिंग एजंट्स असतात. आता तुम्ही फक्त तुम्हाला डोस 500 mg चा असतो. ठीक आहे. पॅरासिटामॉलचा तर ती पूर्ण टॅबलेट 500 mg ची असते का? नसते. त्यापेक्षा जास्त mg ची असते, ज्यामध्ये तो ड्रग आहे तो 500 mg असतो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. ठीक आहे. पॅरासिटामॉल आणि जे दुसरे इन्ग्रेडियंट्स असतात ते टॅबलेट फॉर्म करण्यासाठी म्हणजे ते ड्रग त्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी, ते बाइंडिंग जे दुसरे बाइंड करण्यासाठी, त्याचा हार्डनेस तयार करण्यासाठी ते यूज केले जातात. त्याला इनर्ट सबस्टन्स म्हणतात. हे दोन्ही कंबाईन केले जातात अकॉर्डिंग टू त्याचे जे इन्ग्रेडियंट क्वांटिटी असते त्याच्यानुसार ते मिक्स केले जातात. ठीक आहे. आणि जे आपण त्याचं एक सुटेबल म्हणजे आपल्याला घेण्यासाठी सुटेबल फॉर्म मध्ये, आता काही कॅप्सूल्स असतात. ठीक आहे. कॅप्सूल तयार करतो, टॅबलेट तयार करतो, तर ते फक्त फॉर्म चेंज करतो. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा त्याचे ऍक्शन सेमच असणार, पण आपल्याला सोयीस्कर असं वाटेल तसं. आता आपण आजारी असल्यावर आपण टॅबलेट समजा घेऊ शकत नसलो तर इंजेक्शन घेऊन आपण लवकर बरं व्हायचं असेल तर हा डोसेस फॉर्म झाला. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट तोच झाला, फक्त त्याचं कॉम्बिनेशन वेगळं म्हणजे सोप्या पद्धतीत आपण ते घेऊ शकेल किंवा सुटेबल फॉर्म मध्ये ते घेऊ शकेल असं तयार करतो. म्हणजे ते काय केलं?
डोसेस फॉर्म, याला काय म्हणतात? डोसेस फॉर्म. ठीक आहे, डोसेस फॉर्म हा आपला नेक्स्ट चॅप्टर आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण बघणार आहे सॉलिड डोसेस फॉर्म, सेमी सॉलिड डोसेस फॉर्म, त्यानंतर लिक्विड डोसेस फॉर्म. म्हणजे आता जे चिल्ड्रन्स असतात ते टॅबलेट्स घेऊ शकत नाहीत, पण लिक्विड तर घेऊ शकतात ना. म्हणजे इन्ग्रेडियंट ड्रग आहे तो तोच. ठीक आहे, फक्त आपण त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये तयार केले. जे फॉर्म झाला तो डोसेस फॉर्म. ठीक आहे, समजलं तुम्हाला प्रियंका काटकर? Yes, ma'am. Yes, ma'am. तर आता सांगा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डोसेस फॉर्म? प्रियंका काटकर. प्रियंका, Yes, ma'am. हा सांगा, आता तुम्हाला काय समजलं? समजलं का नाही आधी सांगा हे. मॅम मला समजलंय, बट मी ट्रॅव्हलिंग करायले बाहेर चालले, त्यामुळे मी गाडीत असल्यामुळे मला व्हायब्रेट होईल. तुम्ही लेक्चर असं अटेंड करताय का? नो ट्रॅव्हलिंग मॅम, नो मॅम, मी आजच चाललो, आम्ही सगळी फॅमिली चालली माझी. तुम्हाला काय समजलं? आजचं लेक्चर पूर्ण समजलं का? मग फक्त अटेंडन्स साठी जॉईन होता का लेक्चरला? नो मॅम. मग काय समजलं? व्हॉट इज फार्मसी? एनीवन? कोणाला ma'am. येते का फार्मसी म्हणजे काय? Pharmacy is the science which is study of formation and development of dosage form. Form. आजचा पॉइंट समजला का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Edition of the IP. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण बीपी मीन्स व्हॉट इज द British pharmacy. माइक बंद करा. ठीक आहे, ब्रिटिश फार्माकोपी आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. लेफ्ट होऊ नका कोणी. मॅम बोला. मॅम एक्झाम साठी फक्त नोट्स यूज केलं चालते? हो चालतंय की. बुक्स घ्यायलाच लागतात काय मॅम? म्हणताय? फक्त असं नोट्सच यूज केल्यावर चालतात का तुम्ही दिलेलं, का पुस्तकं घ्यायलाच लागतात? नाही तसं काय नाही, नोट्स पण चालते. बर मॅम.